पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घाटकोपरमध्ये प्रचार फेरी पार पडली, मात्र त्यानंतर विरोधकांची चिडचिड समोर आलेली आहे। विरोधकांनी यावर अनेक सवाल उपस्थित केलेत। मुंबईसारख्या शहरामध्ये रोज सुरू आलीच त्यांना काही शांतपणाचं लक्षण नाही। लोकांना तासन-तास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंजेशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजरातची एरिया आहे। जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहे त्यांच्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो ट्रेन्स, रेल्वे, कार्यालय हे सगळं बंद केलं। लोकांचे किती हाल झाले। निवडणूक आयोग आहे कुठे, आचारसंहिता आहे कुठे, कोणासाठी? अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले। तर विरोधकांच्या टीकेला आमदार प्रसाद लाड यांनी उत्तर दिलेलं आहे, पाहूया। हे परसेप्शन शरद पवारांची काँग्रेस उभाटा आणि काँग्रेस करते, मोदींना पाहण्यासाठी लाखो लोक जी रस्त्यावरती उतरली ही स्वतःच्या मर्जीने उतरली होती आणि नुसत्या घाटकोपर मधला जरी रोड शो असला तरी संपूर्ण मुंबईतून लोक तिथे आली होती। माननीय मोदींवर प्रेम करणारी जनता मुंबईमध्ये करोडोंच्या संख्येमध्ये आहे। त्यांची तर इच्छा होती की हा रोड शो पूर्ण मुंबईत व्हावा, परंतु मुंबईचं ट्रॅफिक, मुंबईची वस्तुस्थिती पाहता हा रोड शो फक्त 2 किलोमीटरचा, 2.25 किलोमीटरचा केला गेला।